जय येडामाय. नमस्कार मित्रांनो. तर मोहोळमधील श्री येडेश्वरी आई साहेबांच्या दरबारामध्ये म्हणजेच आपल्या घराच्या समोर बागेमध्ये अतिशय पवित्र असणारे ब्रह्मकमळ शुक्रवारच्या मुहूर्तावर उमललेले आहे. तर खूप आनंद वाटला. तर या फुलाचं वैशिष्ट्य असं की हे फूल संध्याकाळी 6च्या पुढे म्हणजेच दिवस मावळायला चालू झाला की हे फूल उमलायला चालू होतं आणि बरोबर रात्री मध्यरात्री 12 वाजता हे फूल पूर्णतः उमललं जातं. आणि त्याचबरोबर जसजसा रात्र संपत जाईल आणि पहाट होईल त्या पद्धतीने हे फूल मिटायला चालू होतं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी प्रथा आहे काही ठिकाणी की हे फूल उमलल्यानंतर त्याची पूजा अर्चना केली जाते. तर आपण देखील पूजा अर्चना करून आरती करून घेणार आहोत. त्याचबरोबर एक नवीन वस्त्र त्याला अर्पण करणार आहोत, जल अर्पण करणार आहोत, हळदी कुंकू अर्पण करणार आहोत. तर अतिशय आनंद वाटलेला आहे. शुक्रवारच्या दिवशी आज आपल्या घरी हे फूल उमललं. हे फूल शुभ्र असतं. त्याचबरोबर याचा सुवास देखील अगदी मंद खूप सुंदर आहे. या फुलाचा महिमा देखील सुंदर आहे. कारण या फुलामध्ये नैसर्गिकरित्या महादेवांचं शिवलिंग हे त्याची रचना या फुलामध्ये नैसर्गिकरित्या असते असं सांगितलं जातं. मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे की या फुलाची रचना कशी आहे आणि या फुलाच्यामध्ये नैसर्गिकरित्या शिवलिंगाची प्रतिकृती कशा पद्धतीने जाणवते. काही भक्तांचं असं देखील म्हणणं आहे की काहीतरी शुभ संकेत किंवा काहीतरी शुभ खबरी किंवा काही शुभ शकून होणार असतील आपल्या जीवनामध्ये, तर त्याचं प्रतीक म्हणून देखील हे फूल घरामध्ये उमललं जातं. काहीतरी आनंदाच्या खबरी किंवा आनंदाच्या खुशखबरी आपल्याला मिळतात. असो, सर्वांचा आनंद येडामाई तू कर, त्यातच माझा आनंद, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तर आमच्या मातोश्री यांनी देखील या फुलाचं विधिवतपणे पूजन करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी जवळून दाखवतो. तुम्ही बघू शकता आत महादेवांच्या शिवलिंगासारखी प्रतिकृती नैसर्गिकरित्या या फुलामध्ये आहे आणि अतिशय सुंदर पांढरं शुभ्र हे फूल आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर याची रचना आहे. याचा सुवास देखील अतिशय सुंदर आहे. आता माझी हीच इच्छा आहे की हे शुक्रवारच्या दिवशी फूल उमललेलं आहे, तर जणू काही येडामाईच्या सेवेसाठीच हे फूल उमललेलं आहे. तर आपण हे फूल तोडून आद्य शक्तिपीठ मूळ ठिकाणी म्हणजेच येरमाळ्यामध्ये हे फूल आपण आईसाहेबांच्या सेवेसाठी घेऊन जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता पहाटे हे फूल कोमेजलेलं आहे. तर आता हे फूल आपण येरमाळ्याकडे घेऊन जात आहोत. तर आई येडामाई याचा नक्की तू स्वीकार कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. धन्य आहेस तू येडामाई. या छोट्याशा भक्ताची छोटीशी भेट तू मोठ्या मनाने आनंदाने स्वीकार करून तुझ्यापर्यंत तू ती स्वीकार करून घेतलीस. धन्य आहेस तू येडामाई, धन्य तुझी लीला.